या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। काही आज खरं तर काही योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हफ्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या पहा। जसं आधी तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे तसं 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हा पहा मेसेज, सोबतच ह्या कमेंटसुद्धा तुम्ही पाहू शकताय। 1500 रुपये आलेले आहेत। आता फेब्रुवारीचा हप्ता हा जमा झालेला आहे, सोबतच आता मार्चचा सुद्धा हप्ता हा पाठवण्यात येणार आहे। मार्चचा सुद्धा हप्ता हा पाठवलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाचा बातमी आहे आत्ताची। बघा तुम्ही, इथं मी तुम्हाला मेसेजसुद्धा दाखवत आहे। आजचा मेसेज आहे, लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत। परंतु तुम्हाला आता प्रश्न पडला असेल 1,500 रुपयेच का आले, 1,500 रुपये कधी, तर हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 1,500 रुपयेच का आले आणि मार्चचा 1,500 रुपये कधी हे सुद्धा मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। बघा इथं मॅडमनी काय लिहिलं आहे, 7 मार्च 2025 पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्याचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा करण्यात येईल। इथं स्वतः अदिती तटकरे मॅडम यांचं हे ट्विट आहे आणि आत्तापर्यंत आपण जर असं बघितलं तर 15 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा मेसेज हा आलेला आहे। तुम्हाला आलेला आहेत का 1,500 रुपये? आले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण कमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत। आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना विश्वास बसेल, कारण त्यांना असं वाटतं की आपण खोटं सांगतो, पण आपली कुठलीही माहिती खोटी नाही, आपण पूर्ण पुराव्यासहितच माहिती देत असतो। बघा पटकन कमेंट्स करा, कोणाला आले असतील त्यांनी, किती आले आणि जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती हे सुद्धा नक्की सांगा। कारण मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये हे सांगणार आहे की मार्चचं 1,500 रुपये कधी येणार आहे। कारण अदिती तटकरे मॅडम यांनी खूप महत्त्वाची गोष्ट दिली आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय आता आनंदी झालेल्या आहेत। कारण लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती फेब्रुवारीचा हप्ता तर जमा झालाच, 8वा हप्ता वाटप तर सुरू झालेलाच आहे, सोबतच आता लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये मार्चचा हप्तासुद्धा लगेच जमा करण्यात येणार आहे। हो, लगेच पैसे पाठवला सुरुवात झालेली आहे। मार्च महिनासुद्धा जो मार्चचा 1,500 रुपयांचा आहे ते सुद्धा वाटप लगेच सुरू करण्यात येत आहे। आज संध्याकाळपासून लाडक्या बहिणींना मार्चचा सुद्धा हप्ता येणार आहे। उद्या संध्याकाळपर्यंत हे वितरण मार्च महिन्याचं हे चालू राहणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। परंतु ह्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला मी वारंवार सांगतो, खूप महत्त्वाच्या आणि अतिशय महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत, त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्हाला मी अजून एकदा पुरावा आपला दाखवत आहे। हा पहा, 1,500 रुपयांचा मेसेज आज तुम्हाला आलेला आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जमा झालेला आहे। तुम्हाला वाटत असेल की 3,000 रुपये का नाही आले एकदम, तर त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे। कारण फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र झाल्यात, परंतु त्या फेब्रुवारी महिन्याच्या काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या मार्चमध्ये पात्र नाही आहेत। हो, ही अतिशय धक्कादायक बातमी आता तुम्हाला मी समजून सगळं काही डिटेलमध्ये आपण सांगणार आहोत। व्हिडिओ जो संपूर्ण पाहतील त्यांना 100% पुन्हा एकदा मार्चचे सुद्धा पैसे मिळतील। पुन्हा एकदा 1,500 रुपयाचा मेसेज त्यांच्या खात्यावरती आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपल्याला देखील मार्चचा हप्ता हा यायला पाहिजेत, आपल्या मोबाईलवरती सुद्धा हा मेसेज यायला पाहिजेत, तर हा व्हिडिओ कंप्लीट पहा। बघा आत्ता जर आपण बघितलं तर विशेष म्हणजे 15 जिल्ह्यातच वाटप झालेलं आहे। त्यासोबतच काही महत्त्वाच्या बँकेमध्येच आणि काही लाडक्या बहिणींच्या तिथं खात्यामध्येच पैसे आलेले आहेत। आता तुम्ही मला कोणते जिल्हे तुम्हाला सांगतोय, आता कोणते जिल्ह्यात येणार हेही सांगतोय। बघा सुरुवात ही पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक
धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात आता केली गेलेली आहे. आता जो तिसरा टप्पा आहे 4 वाजताचा तो तिसरा टप्पा आहे, ज्याच्यामध्ये फेब्रुवारीच्या ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, ज्यांना अजून वितरण गेलेलं नाही, अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना वितरण हे इथं होणार आहे. फेब्रुवारीच्याच हप्त्याचं आजचा 3 टप्प्यामध्ये वाटप झालेलं आहे. सकाळी 8 वाजता वाटप झालं, दुपारी 12 ते 1 मध्ये एक वाटप झालेलं आहे, नंतर 2ला पण काही मेसेज आलेले आहे 2-3 वाजता. त्या खालोखाल आता 4 ते 5 या एका तासाच्या दरम्यान लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचाच तिसरा टप्पा जो आहे तो वितरित करता येणार आहे. त्यामुळे कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला सुद्धा काही क्षणातच असा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. किंबहुना हा व्हिडिओ बघत असताना सुद्धा तुमच्या मोबाईलवरती पैसे पडलेले असेल. तुम्ही म्हणाल आता पैसे आले की नाही, कसं चेक करायचं? त्याचे 2 पद्धती आहेत, सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि जर तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला नाही तर काय करायचं तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. तुम्ही जर आता फोनपे जर वापरत असाल किंवा तुमच्याकडे बँकिंग ॲप्लिकेशन असेल, जसं ॲक्सिस असेल तर ॲक्सिसचं बँक आहे, SBI असेल तर योनो आहे, त्याच्यावरती साईटवरती जाऊन तिथं ॲप्लिकेशनवरती जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ट्रान्झॅक्शन्समध्ये तुम्ही जर चेक कराल तर 1,500 रुपये पडलेले तुम्हाला ग्रीनमध्ये, तुम्हाला माहितीच आहे की पैसे आलेले आपल्याला ग्रीनमध्ये दाखवतात, गेलेले लालमध्ये. त्यामुळे ते चेक करू शकता. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँक खातं कोणतं आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आणि काय काम करायचं आहे लक्ष देऊन ऐका. बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला देखील मार्चचा हप्ता सोबतच साडी आणि आनंदाचा शिधा हवा, सोबतच तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे हवे, तर काही मोजक्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट ते म्हणजे तुमचं आधार कार्डवरची जी माहिती आहे ना मित्रांनो, ती खूप महत्त्वाची आहे. आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या बँकेतलं जे अकाउंट आहे, जे तुमचं खातं आहे त्याच्यावरची माहिती, म्हणजे तुमचं नाव असणं, तुमचं स्पेलिंग, तुमचं आडनाव, तुमची बर्थ डेट हे एकदम सेम असलं पाहिजे. म्हणजे समजा आरतीची स्पेलिंग ARTH आहे किंवा AAA असं आहे काय, तर अशा गोष्टी सेम असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या गोष्टी इथं कसून चेक केल्या जात आहेत. कोणाचं स्पेलिंग चुकीचं आहे का, लगेच यादीतून बाद. कोण 2.5 लाखाच्या वर गेलं आहे का, लगेच यादीतून बाद. त्यांना 1,500 मेसेज नाही. कोणाचं 4 चाकी वाहन घेतलं आहे का, लगेच यादीतून बाद. तर ह्या गोष्टी टाळा. आधार कार्ड अपडेट करून घ्या आजच्या आजच, आणि ते अपडेटेड आधार कार्ड तुम्हाला लगेच बँकेत जमा करायचं आहे. दुसरं काम सांगतो, रेशन कार्डची eKYC. मी तुम्हाला ओरडून वारंवार सांगत होतो. आपले जे सबस्क्रायबर असतील त्यांनी केलेलं असेल, जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे, त्यांनी eKYC केली देखील असेल. परंतु जे फक्त व्हिडिओ पाहतात आणि निघून जातात, तर त्यांना एक माझं विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जे सांगतो ते करा. तुम्हाला 100% पुढील 5 वर्ष जोपर्यंत ही योजनेचे पैसे येत राहतील तोपर्यंत आपले अपडेट, तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फायदाच होईल. बघा, आपण इतरसुद्धा योजनांचा लाभ देत असतो. रेशन कार्डची KYC करणं खूप गरजेचं आहे. जर रेशन कार्डची KYC केली नाही तर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर योजनेचा दुसरा जो हप्ता आहे तो मिळणार नाही. सोबतच आनंदाचा शिधा जो आहे तो सुद्धा मिळणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे रेशन कार्डची KYC करा. आता तुम्ही म्हणाल कुठल्या खात्यात पैसे आले? बघा, पोस्टाच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, ICICI, कोटक, बँक ऑफ बरोदा, येस बँक अशा महत्त्वाच्या बँकेंमध्ये हे पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. खटाखट पैसे, हे खटाखट वितरण हे सुरू झालेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की आपले सगळे डॉक्युमेंट जे असतील, रेशन कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं उत्पन्नाचा दाखला, हे सगळं काढून ठेवा, जेणेकरून तुम्हालासुद्धा पैसे जे आहेत ते चालू राहतील, बंद होणार नाहीत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आनंदाची बातमी देतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावा अशी माझी एक नम्र विनंती आहे. आणि पटापटा कमेंट सेक्शनमध्ये सांगा कुणाला किती रुपये आलेत आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे. काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.